हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललेलो आहोत बस्ता बांधण्यासाठी. त्यामुळे मी सकाळी लवकर उठून घरातील भराभर कामे उरकून घेतली. कारण शॉपिंग म्हटलं आणि कपड्यांची खरेदी म्हटलं तर मला भारी उत्साह आहे. मला त्यामध्ये भारी इंटरेस्ट असतो. आणि त्यामध्ये आम्हाला घरच्या बायकांना सर्वांना आपापल्या साड्याही घ्यायच्या होत्या. त्यामुळे मी तर जास्तच एक्सायटेड होते. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्याला बायकांना साड्या म्हटलं तर किती उत्साह असतो. मग जाताना आधी धाकट्या जावेच्या घरी गेलो, कारण तिथे तिने घट बसवलेला होता. मग आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. आम्ही दोघींनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं. मग आम्ही सर्वजण मिळून मोठ्या जावेच्या घरी गेलो, ज्या घरी लग्न आहे. मग आम्ही सर्वांनी बसून थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या, कारण लग्न म्हटलं तर सर्वांच्या विचारांनी करावं लागतं. मग तिथे चहापाणी करून आम्ही सर्वजण निघालो थेट बस्ता बांधण्यासाठी कपड्याच्या दुकानात. दुकान मोठं लांब सडक होता आणि कपड्यांच्या व्हरायटीजही छान छान दिसत होत्या आणि साड्याही चांगल्या दिसत होत्या. तुम्हाला माहिती आहे, लग्न म्हटलं की मानपान तर असतोच आणि मग काय, मानपानाचा चान्स तर कधी सोडायचाच नसतो. आणि दिराकडून आम्हाला फुल परवानगी मिळालेली होती की तुम्हाला पाहिजे तशा साड्या तुम्ही काढा. मग आम्ही थोडाच हा चान्स सोडून देतोय. मग दुकानदाराने आमचं स्वागत केलं आणि छान अशा गाद्यांवरती विराजमान व्हायला सांगितलं. लग्न खरेदी सेल म्हटल्यावरती दुकानदारही उत्साही होता. मग 101 व्हरायटीच्या साड्या त्याने आमच्यासमोर टाकायला सुरुवात केली. बस्त्यातल्या साड्या बाजूला काढून झाल्या की मग आम्ही आमच्या साड्या काढायला सुरुवात केली. जावेने भारीतली साडी काढून अंगावर टाकून मला विचारलं कशी दिसते. मी म्हटलं छान दिसते, घेऊन टाक. मग मी ऑनलाईन एक साडी बघून ठेवलेली होती, ती माझ्या मनात होती. दुकानदाराला आणखी व्हरायटीज दाखवा म्हणत मी त्या साडीला शोधतच होते. तर काय, दुकानदाराने खूप छान साडी माझ्या पुढ्यात टाकली. माझं मन त्याही साडीवर गेलं. पण मन कसं असतं ना, मनात ठरवून आलेल्या साडीकडेही माझं मन वळत होतं. इतक्यात मला ती साडी भेटली आणि मी ती साडी माझ्या अंगावर टाकून विचारली कशी दिसते. चांगल्या वाईट उत्तराची अपेक्षा न करता मी ती साडी घेऊनच टाकली. आपल्या मनपसंतीची वस्तू भेटल्यावर मी सोडत नसते. मग आम्ही जेंट्सचे पॅन्ट शर्ट चॉईस करायला गेलो. खरं म्हटलं तर जेंट्स लोकांच्या कपड्यामधलं आपल्याला कुठं काय समजतं. ते काम आम्ही जेंट्स लोकांवरती सोडून दिलं. आमच्या यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते आले नव्हते, म्हणून अखेर मलाच त्यांच्यासाठी पॅन्ट शर्ट एक चॉईस करावं लागलं. मग आमचा असा हा बस्ता बांधून झाला. मग जावेनी त्यावर असं छानसं स्वास्तिक काढलं आणि हळदी कुंकू लावलं. मग आम्ही आधी होणाऱ्या नवरीला हळदी कुंकू लावलं. मग आम्ही सर्वांनी एकमेकींनाही हळदी कुंकू लावलं. मग दुकानाच्या बाहेर येऊन आम्ही सर्वांना भूक लागल्यामुळे कुठे खाण्यासाठी जायचा हा विचार करून एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि नाश्ता केला. मग सगळेजण आपापल्या घरी गेले आणि आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो. मग घरी आल्यानंतर मी आधी आणलेलं दूध आणि राजगिऱ्याचे लाडू बाहेर काढले आणि आधी दूध गरम करून घेतलं. कारण दूध मी बराच वेळ झालं घेऊन ठेवलं होतं. म्हटलं खराब होण्याआधी पहिलं दूध गरम करून मग स्वयंपाक करण्याची तर माझी कॅपॅसिटी नव्हती. म्हटलं बाहेरूनच काहीतरी पार्सल घेऊन या आणि नंतर आणखी काही भूक लागली तर दूध आणि आपले राजगिऱ्याचे लाडू आहेतच. कोणास ठाऊक, पण बाहेरून कधीही कुठून आलं की माझं डोकं फार दुखतं. मग घरी आल्यानंतर मी स्वयंपाकाच्या भानगडीत पडतच नाही. मग मी असं दूध गरम करायला ठेवलं आणि मग मी फ्रेश होऊन घेतलं आणि देवाला दिवा लावला.